सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन राष्ट्रप्रथम या धोरणानुसार समर्पित भावनेनं देशसेवा करण्यासाठी रालोआ सरकार प्रयत्नशील. पंतप्रधान नरेंद्र मोदी. अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य केलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याची अमेरिकेची कारवाई नियमानुसारच ही सामान्य प्रक्रिया. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन. अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या एजंट आणि संस्थांवर कडक कारवाई केली जाणार. एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती. अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य केलेल्या भारतीयांना परत पाठवल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेत गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. महाराष्ट्रात उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. राज्यात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी बिगर शेती अर्थात NA परवानगी आवश्यक नाही. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी ही मुदतवाढ. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांनी बर्फाखाली लपवलेली हत्यारं आणि दारुगोळ्याचा मोठा साठा हस्तगत. परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षे पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाची 8वी आवृत्ती येत्या 10 तारखेला नव्या स्वरूपात होणार. कार्यक्रम. भारत आणि इंग्लंड दरम्यान 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची सावध सुरुवात. आणि क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन.